नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये शिवानंद पाटलाकडे आपण आलेलो आहोत. आणि त्यांचं जे प्रभाग आहे हे हातदवाड भागात आहे बरं का सोलापूरकर. आणि ह्या हातदवाड भागामध्ये जे आपले गोरगरीब मजूर आहेत ते करून खाणार की त्यांना युजेस चार्जेस भरावं लागतंय. आणि पालिका आयुक्तांनी तिकडं 1380 कोटीचा बजेट स्टँडिंग मध्ये सादर केलाय आता. आणि आपल्याला युजेस चार्जेस नाही भरायचे आहेत. आणि हे जेव्हा सत्तेमध्ये होते त्यावेळेस विरोधात होते त्यावेळेस हे म्हणले होते की युजेस चार्जेस आम्हाला सोलापूरकरांना भरायचं नाही. ह्या भूमिकेमध्ये हे भाजपवाले सगळे होते. तर आपण हे सभागृह नेते आहेत आणि आपण ह्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आम्ही युजेस चार्जेस का बरं भरावं सोलापूरकर. आणि पहिल्यांदा तुमचं सोलापूरच्या विकास ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, तुम्ही सभागृह नेते होता त्यावेळेस तुम्ही ठराव केले होते, 5-5, 6-6 ठराव झाले तुमचे की युजेस चार्जेस हे नसायला पाहिजे. आणि आमच्या सोलापूरकराला आम्ही यूजच करत नाही तर आम्ही युजेस चार्जेस कशामुळे भरावे असा तुमचा हट्टाच होता त्यावेळेस. हो, हे खरं होतं. नो यूज नो चार्ज हे आमचं त्यावेळेचं एक ब्रीद वाक्य होतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा निवडून होतो 12 ते 17 त्या कारकीर्दमध्ये, तर आपला प्रश्न असा आहे की युजेस चार्जेस का भरावा, बरोबर आहे. तर महापालिका जेव्हा हातवाड जेव्हा झाली किंवा काही योजनेला त्यांच्या शेअर ऑफ कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 10% व राज्य शासनाच्या माध्यमातून 90% हे दोन्ही शेअर होल्डिंग करून ज्या हातवाड भागामध्ये पाईपलाईन नसेल, ड्रेनेज लाईन नसेल, रस्ते नसेल, ह्या योजनेच्या अंतर्गतामधून टॅक्सेशन गोळा करून त्या योजनेला काय पैसे गोळा करून देत, म्हणजे हे योजना अंमलात आणणे. म्हणजे हातवाड झाल्यापासून कधी ड्रेनेज लाईन झाली नव्हती, पाईपलाईन नव्हत्या, त्यावेळेला रस्ते नव्हत्या. त्यासाठी त्या पिरियडमध्ये युजेस चार्जेसच्या माध्यमातून महापालिकेमध्ये टॅक्सेशन गोळा करत होत्या, बरोबर. तदनंतर ह्या 5-6 वर्षामध्ये, ह्या आपण पाहतो ह्या 10 वर्षामध्ये ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तेव्हापासून आपण पाहतो की अमृत योजनेच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. आणि आज देखील ते ड्रेनेज लाईन मोठ्या प्रमाणामध्ये काम आज संपत आलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी आपण पाईपलाईनमध्ये पाईपलाईनचे कामं पूर्ण झालेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते काम चालू आहे. आता ही योजना कार्यान्वित होत असताना युजेस चार्जेस आता तरी भरू नये, हे 100% आम्ही या गोष्टीला सहमत आहे, आजही सहमत आहे. आता सर्व योजना अंमलबजावणी होत असताना जर महापालिकांनी आपल्याला जर युजेस चार्जेस वसूल करत असेल तर ते अन्यायकारक आहे. आणि ते लोकांवर तो अतिरिक्त भार येईल. कारण ऑलरेडी आपल्याला योजना आपण ऑलरेडी ह्याच्या अगोदर योजना चालू झाल्यावर आपण नो यूज नो चार्ज म्हणून योजना ठराव रद्द करावा म्हणून आपण ठराव देखील केलेला आहे त्यापूर्वी देखील. आणि आज देखील जर आपलं म्हणणं असं आहे की त्या युजेस चार्जेस भरावं लागत आहे, तर मी ह्या मताचा सहमत करत नाही, ह्याला विरोध करतो. आमच्या येणाऱ्या बॉडीमध्ये किंवा आयुक्तांना विनंती करू किंवा आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून विनंती करू की युजेस जिथं आपल्याला इम्प्लिमेंट म्हणजे योजनाच्या सर्व अंमलबजावणी चालू असताना, विकासाची कामं चालू असताना युजेस काढणं आता घेणं बंधनकारक नसतो. आणि हे दंडात्मक कारवाई म्हणून जर वसुली करत असेल तर हे अन्यायकारक आहे. म्हणून युजेस चार्जेस वसुली करू नये म्हणून मी ह्या मताचा आहे. साहेब, योजना बंद होऊन किती वर्ष झाले आता? ही जी युजेस चार्जेसची आपली योजना होती सरकाराची आणि ती बंद झाली, तरीही आमच्या सोलापूरकराकडनं वसुली केली जाते. ह्याची रक्कम किती झाली असेल? मी तुम्हाला पाहिलं म्हणलं ना, युजेस चार्जेसच्या माध्यमातून मला माहिती अनेक लोकांकडनं मिळते, कारण खूप लोकांना युजेस चार्जेसची माहिती माहीत नाही आहे. कारण 10% महापालिकेच्या माध्यमातून व शासकाच्या 90%च्या योजनेच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करण्यासाठी हे चार्जेस घेतलेले आहेत. ऑलरेडी सर्व योजना आता कार्यान्वित आहेत.
म्हणजे ड्रेनेज लाईन आहे, म्हणजे तुम्ही म्हणलं की मगाशी आपल्याला सर्व आहे. आता युजेस चार्जेसची भरणं बंधनकारक नाही म्हणून मागच्या पिरियडमध्ये देखील सगळ्या योजना चालू आहेत, म्हणून काही युजेस चार्जेस रद्द करावा म्हणून आपण ठराव केला होता. मी आजही म्हणतो ना, युजेस चार्जेस दंडात्मक वसुली होऊ नये ह्या मताचं मी आहे. मला सांगा साहेब, आपली महापालिका अजूनही ड वर्गात आहे. क मध्ये यावं असं तुम्हाला वाटतंय? हा, का वाटू नये साहेब? यासाठी भाजप म्हणून काय प्रयत्न असतील तुमचे? यासाठी आपण सोलापूर महानगरपालिका आपण म्हणता की 10 लाखाच्या वर जात नाही. आपण सातत्याने पत्रकार म्हणत असता. मी जेव्हापासून पाहतो तर प्रॉपर्टीज महापालिकेमध्ये शहरातल्या लाख आणि हातवाडच्या 2 लाख म्हणजे 2 लाख म्हणजे 3 लाखाच्या वर प्रॉपर्टीज महापालिकेमध्ये अधिक प्रति नोंदी नाहीत. वास्तविक पाहता सोलापूर शहरामध्ये आम्ही जेव्हा सर्वे करा किंवा प्रॉपर्टीज लोकांना म्हणजे टॅक्सेशन खाली काय प्रॉपर्टीज आणा, अनेक हातवाड भागामध्ये परमिशन नाहीत बांधकामना, लोक घरं बांधून राहिलेले आहेत, त्यांना टॅक्स पावती नाही आहे, त्यांना फक्त बोबडदार म्हणून फक्त टॅक्सेशन वसुली केली जाते. काही ठिकाणी नोटरीवरनं टॅक्सेशन वसुली केली जाते, काही ठिकाणी भाडे तत्वावर म्हणजे जाहीर टॅक्सेशन वसुली केली जाते. जेव्हा सर्वे केला होता आपण मागच्या पिरियडमध्ये की त्यावेळेला असा निकष आला होता की 5 लाख प्रॉपर्टी सोलापूर शहरामध्ये आहे. त्यासाठी महानगरपालिकेने 5 कोटी रुपये सर्वे करणाऱ्या अंदाजे आपण पैसे दिले होते की प्रॉपर्टी शोधून त्यांना टॅक्सेशन खाली आणणं आणि त्याच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला निश्चित डबल नोंदणी सुरू होती आणि निश्चित डबल म्हणजे आज 3 लाखाच्या प्रॉपर्टीवरनं 5 लाखाच्या प्रॉपर्टी जर आल्यावर तर टॅक्सेशन देखील सोलापूर महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात वाढलं जात आहे. हे काम प्रशासनाचं आहे साहेब. सोलापूर वाढावा, महापालिका क वर्ग ड वर्गावरनं क वर यावा, विकसित सोलापूर व्हावा, कुठल्याही नगरसेवकाला अभिमानाची गोष्ट आहे साहेब. पण ज्या मागणी आपण करता आपण जे बोलतो तशी प्रशासन पळत नाही, हे दुर्दैव आहे आमचा. मला सांगा साहेब, महापालिका आपली ड मधून क मध्ये येण्यासाठी आमदारांनी बी प्रयत्न करावं आणि जे इथले खासदार आहेत, पक्ष कुठलाही असो, त्यांनी बी प्रयत्न करावं असं तुम्हाला वाटतंय का? खासदार, आमदार आणि नगरसेवक आमचं ध्येयच आहे साहेब. आपला विषय काय राहील? आपला शहराचा विकास हे एकच मनोकामना आहे, एकच विकास आहे, एकच विजन आहे. आमदार कोणी असो, खासदार कोणी असो, कारण तुम्हाला ह्या जनतेने ह्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तुमचं कर्तव्य आहे तो. आणि आपण पाहता गेल्या 5 वर्षात मागील 5 वर्षात सोलापूरची जी संकल्पना केली होती आणि आजच्या चालू पिरियडमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपण जे घोषणा शासनाच्या वतीने किंवा भाजपच्या वतीने आपण केलं होतं, आज पूर्ण होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे उदाहरण सांगत असेल तर दुहेरी पाईपलाईन आहे, मग आपले विमान सेवा आहे, जे बोलू आपण करून दाखवलं ना साहेब. आज आपला IT पार्क येतोय सोलापूरला, आणखीन काय पाहिजे साहेब? ह्या सोलापूरच्या साहेब 700-750ची जे पाईपलाईनची जे योजना होती आणि ती योजना आता 1400 कोटीला गेली, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतंय का? हे काम पाहणं अधिकारी वर्गाचं आहे. योजना कितीच्या माहीत नाही, पण सोलापूरकरांना जे शब्द दिला होता भारतीय जनता पार्टीने की येणाऱ्या काळामध्ये दुहेरी पाईपलाईनच्या माध्यमातून पाण्याच्या दिवसाचे पिरियड्स कमी करून जास्तीत जास्त लोकांना पाणी सुविधा कशी मिळेल ह्याच्यावर आमचा भर होता आणि हेच भर राहणार आहे. ह्या योजना किती वाढल्या, कोण वाढल्या हे MGP बघतील, महापालिका आयुक्त बघतील, आमचे आमदार लोक बघतील. हे सर्व त्याला खंबीर त्याला गोष्टी बघायला. मला सांगा साहेब, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोटे, आमदार सुभाष देशमुख आणि विजय देशमुख एकीकडे आहेत आणि आमदार देवेंद्र कोटे आणि पालकमंत्री एकीकडे आहेत असं तुम्हाला वाटतंय शहरामध्ये? अजिबात नाही हो. तुम्ही पाहिलं की नाही, सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा सोलापूर शहरावर किती लक्ष आहे.
एखादे न्यूकमर आमदारने आमचं सोलापूर काय मिळालं म्हणलं तरी बी त्याला त्यांनी उत्तर दिलेत का नाही. बापूंचा शासनाच्या शेतकरी योजनेवर अभिनंदनपर भाषण आपण ऐकलं का नाही. सन्मान्य विजयकुमार देशमुखांनी या कामगार क्षेत्रातल्या झालेल्या भ्रष्टाचाराला उघड केलेत का नाही. आणि ह्या तिघा आमदार ब्रह्मा विष्णू महेशसारखे असताना सोलापूरचा किंवा सोलापूरकरांचा त्यांच्यावर प्रेम हे कधी कमी होणार नाही. आणि त्यांची विजन एकच आहे, सोलापूरचा भौगोलिक विकास आहे. आणि त्यांचाच नव्हे, आज आम्ही 100हून आजच्या आसपासमध्ये आज आम्ही नगरसेवक आलो. आम्हाला देखील लोकांनी कुठल्या संकल्पनेतून आपल्याला निवडून दिले, आपल्याला आपण काय वचनपूर्ती दिलो होतो लोकांना, ती वचनपूर्ती आज पूर्ण होत असताना आम्हाला देखील अभिमान वाटतंय की राहिलेली जी कुठली योजना किंवा कुठली कामं असेल हे निश्चित जनतेचा मत वायपट दिसणार नाही. जनतेने दिलेलं कौल हे सार्थ ठरेल. तर मला सांगा, स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला असं पत्र आंदोलनं झालंय भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा त्या काळात त्या पिरियडमध्ये स्मार्ट सिटी मी ज्या पद्धतीने दिरंगाईची कामं करत होत्या त्याचा वाचा फोडण्यासाठी अनेक वेळा अनेक आमचे नगरसेवक रस्त्यावर उतरले, त्यांच्या जलद गतीने कामं करून घेण्यासाठी. लक्षात होते, आज स्मार्ट सिटी झाली म्हणून आज आपण पाहतो अनेक ठिकाणी बागा असेल, अनेक ठिकाणी म्हणजे आज स्टेडियम असेल. आज सोलापूर काय बदलला की नाही साहेब. तुम्ही फक्त भ्रष्टाचारच बोलू नका. 5 वर्षीपूर्वीचं सोलापूर आणि आताचं सोलापूर पहा. तुम्ही जरा स्टेडियममध्ये चला, तुम्ही जरा बगीच्यात चला, तुम्ही जरा योजनेत बघा. स्मार्ट सिटीची कामं थोडं दिरंगाई जास्त कमी प्रमाणात होत असतात, पण सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला गेला का नाही. निश्चित बदलला गेलेला आहे. मला सांगा साहेब, जे होम मैदान होतं आपलं पंचकट्टा, होम मैदान पंचकट्टा, तिथं जे पाईप टाकले होते स्मार्ट सिटी मधून 70 कोटी रुपयाचे पाईप घेतले होते आणि ते तिकडं लांब घेऊन गेले आणि त्याचा विल्हेवाट लावला गेला. किती कोटीचे पाईपलाईन होते ती. न मला काय त्या गोष्टीचा फार म्हणजे हे माहिती नाही. निश्चित त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगेल साहेब. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे शिवानंद पाटलांनी. आपण प्रत्येक सभागृह नेत्यापाशी जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे युजेस चार्जेस सोलापूर कर जे हद्दवाढ भागातले आहेत त्यांच्याकडनं टॅक्स आणि युजेस चार्जेस घेतलेले जातं ते रद्द व्हायला पाहिजे. हे म्हणले होते की आमची सत्ता आणून द्या आणि आम्ही तुम्हाला युजेस चार्जेस घेणार नाही. आपण सोलापूरकर त्या मताशी ठाम आहे. बघूया काय करतील हे सगळे.